भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मार्गात याचे कारण म्हणजे आमच्यावर खूप 16 वर्षापासून खूप बाहेरचा भूतबाधा होता. तर आमच्या घराण्यात म्हणजे कोणीच ऐकत नव्हतं माझं. शेवटी काहीच पैसे राहिले नव्हते. त्यावेळेस मग आम्ही माझ्या आते बहिणीनं सांगितलं का आपल्या ह्या मार्गात सगळं दुःख नाहीसे होते. तरी कोणीच म्हणजे माणसांपैकी कोणीच माझं ऐकत नव्हतं. हे बयाडबाई आहे म्हणे, इले सर्व हेच दिसते म्हणे, असेच म्हणत होते. शेवटी माझी तब्येत म्हणजे जास्तच झाली, खूपच झाली. सगळं खूप पैसे खर्च केले, पण तब्येतीला काही आराम पडत नव्हता. तितक्यापुरता पडायचा, मग जास्तच व्हायची. सगळ्यात जास्त दुःख माझ्यावरच होतं. मग माझ्यामुळे सगळं बाकीच्यांना त्रास होत होता. तर मग आम्ही मार्गात आलो तर मग सगळे दुःख म्हणजे एवढे दुःख होते का भयंकर दुःख होते. चौघांनाही, 2 मुलं ना आम्ही दोघं. तर मग ते घरात खूप भूतबाधा यायचा. ते रक्ताचे डाग आले का, ओलांडले का खूप त्रास व्हायचा सगळ्यांना. चक्कर तर काही असं म्हणजे सुरूच राहत होतं. 20-25 हजार रुपये जमा झाले. चौघांना दवाखाना झाला का 2-3 महिने तब्येत चांगली राहायची. पुन्हा अधिक 20-25 हजार जमा झाले का पुन्हा अधिक चौघांची तब्येत बिघडायची. म्हणजे असंच पैसे दवाखान्यात जाऊ काहीच पैसे राहिले नाही. मग खूपच कंटाळून गेलो आम्ही. मग आम्ही मार्गात आलो. तर आम्हाला माझ्या मोठ्या नाताला सगळं म्हणजे पॉश घर होतं, पण त्याला नाही का काही लघवी होत होती. तर माती नव्हती, काही नव्हती. मग असे कोळशासारखा त्या लघवीला रंग येत होता. तेव्हा तो लहान होता, 2-2.5 वर्षाचा. तर असा रंग काहून येते बा, म्हणून मग आम्ही खूप रात्रभर रडायचा. काळा ठण पडायचा. सगळ्यांना झोप नाही लागू द्यायची, दूध नाही प्यायचा, काहीच नाही. खूपच त्रास होता त्याचा. मग आमची पण तब्येत जागरण केल्यामुळे बिघडायची. तर मग आम्ही दवाखान्यात गेलो. मग सगळे त्याचं ते लघवी हे ते सगळे चेक केलं. डॉक्टर म्हणे काहीच तर नाही जी म्हणे. मग असा रंग काहून येते बा म्हटलं. तर मग आता औषध कोणतं देऊ म्हणे, याला काहीच त्रास नाही, हे नाही आहे म्हणे, सगळं रिपोर्ट नॉर्मलच आहे म्हणे. मग कसं करायचं बा म्हणे. तर मग औषध काही डॉक्टरनं दिलंच नाही. फालतू औषध दिलं तर रिॲक्शन यायची भीती वाटते म्हणे. ह्या मुलगा खूपच कमजोर आहे म्हणे. मग आम्ही बाकरे काकाजीकडे गेलो. तर पहिले दवाखानाच केला. डॉक्टरनं औषध नाही दिलं. मग याचा त्रास सारखा चालूच होता. मग बाकरे काकाजीनं आम्ही सगळं सांगितलं. असा त्रास सगळ्यांनाच आम्हाला 15 वर्षापासून आहे म्हटलं. आणि आता पोरा सुनेला आहे त्रास, आणि आता नातू झाला तर नातालाही त्रास आहे, सगळ्यांनाच त्रास आहे म्हटलं. मग काकाजीनं मग आम्हाला सगळं हे सांगितलं नियमाचं. देवजीव सगळं शिरून टाका म्हणे, सगळं साफसफाई करा म्हणे, आणि मग तुम्हाला 3 दिवसाचे कार्य देतो म्हणे. मग 3 दिवसाचे कार्य घेतले. साखर वाटणी झाली. 4थ्या दिवसपासून मग तो लघवी करायचा ना, तर त्या लघवीला म्हणजे कोळशाचा रंग दिसतच नव्हता. तर मग तेव्हापासून बंदच झाला कोळशाचा रंग येत होता. मातीचाही नव्हता रंग, कोळशाचा. तर मग त्याचं रडणंही बंद झालं, तो कोळशाचा रंगही बंद झाला. आणि मग तो म्हणजे त्याची तब्येत थोडीशी म्हणजे दुरुस्त व्हायला लागली, जसे कार्य घेतले तसे. मग सगळे मुलांना नोकरी नव्हती. एवढे शिकून होते, पण नोकरीच्या वेळेस खूप त्रास होत होता तब्येतीचा. इकडून चांगले जायची इंटरव्ह्यू द्यायला, तिकडे जाऊन तब्येत बिघडायची. 1 मार्काने 2 मार्कानं नंबर कट होऊन जायचा. खूपच त्रास होता. मग ह्या मार्ग घेतल्याबरोबर 4 महिने आम्ही इतके कार्य याचे केले, नियमाचे पालन केले का भयंकरच केले. म्हणजे आम्ही कुठं टेन्शनमध्ये असल्यामुळे आम्ही कुठं बाहेर जायचं नाही, खायचं नाही, घरातल्या घरातच राहायचं. कसं करायचं, काय करायचं म्हणून. मग ते आम्हाला म्हणजे 4 महिन्यात एवढा आराम पडला का मुलांच्या सगळ्याच्या तब्येतीला आराम, आणि दोघाही मुलांना नोकरी मिळाल्या, आणि सगळं म्हणजे मग चांगलंच व्हायला लागलं. तर आता कसं आपण मानव आहे, कधी नियमाचे पालन होऊ शकत नाही. माझ्या मोठ्या मुलाला तर भगवंतानंच नोकरी दिलेली आहे, पण लहान मुलालाही होती प्रायव्हेटमध्ये नोकरी. तर त्यानं ते धंदा केल्यामुळं मग त्यानं नोकरी सोडली. आणि आता तो याचा कूलरच्या याचा गवताचा धंदा लावला. तर त्याच्यात म्हणजे ते नियमाचं पालन नाही झाल्यामुळे त्याचं थोडं म्हणजे नुकसान झालेलं आहे. तर आता तो रेडीमेड गवत आणून तो धंदा करणार आहे. तर भगवंतानं त्या धंद्याला त्याला भरपूर शेत द्यावं आणि नियमाचं पालन करण्याची सद्बुद्धी द्यावी.
अशी मी विनंती प्रार्थना करते. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. सर्वांना माझा नमस्कार.